मध्ये प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. तो भारतीय संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे. त्याच्यामुळे नियमाप्रमाणे गावात येऊन, माझं मूळ गाव जे आहे त्या ठिकाणी आम्ही मतदान करतो आणि आता हे लोकशाहीतला एक मंगल क्षण आहे. त्यामुळे मी सहकुटुंब या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. नाही, जर ती टक्केवारी कमी झाली असेल तर आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण, अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी एक अध्यादेश काढला, म्हणजे हे काढला होता, पत्रक काढलं होतं की मतदान जास्तीत जास्त प्रमाणात झालं पाहिजे. आणि आमचं तेच म्हणणं आहे की मतदानाचा टक्का हा 70% गेला पाहिजे. पण उन्हाचा वाढता पारा बघता किंवा काही लग्नाचे समारोह बघता कदाचित आताच्या वेळेस मतदान थोडं कमी दिसेल. पण मला विश्वास आहे की अकोला लोकसभेकरता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का निश्चित वाढलेला असेल. आता 3 तिरंगी फाईट आहे असं दिसते आणि प्रत्येकाने विजयाचा गुलाल उधळण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. मात्र फाईट तगडी आहे आणि कोणीही असं म्हणू नये की एकतर्फी लढाई होईल. मात्र फाईटमध्ये योग्य जो कोणी उमेदवार आहे तो मतदार निवडून देतो. महायुतीसोबत गेल्यामुळे माझी इच्छा नक्कीच अपूर्ण राहिलेली आहे. भविष्यातलं समीकरण कसं बनतं ते शेवटी अजून लंबा पल्ला गाठायचा आहे. निश्चितच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणूक लढवली पाहिजे, अशी माझी पण इच्छा होती. ठीक आहे, आज यावेळेस नाही, पुढच्या वेळेस बघू. जनता जनार्दनाचा आशीर्वाद असेल तर नक्की निवडणूक लढू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.